वेलकम बॅक टू लिगाडी पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स कराड. माझं नाव आहे अमोल यादव आणि आपण रे ऑप्टिक्स मधला आता नेक्स्ट इंटरेस्टिंग पॉईंट बघणार आहोत. तो पॉईंट आहे मित्रांनो फील्ड ऑफ व्ह्यू. फील्ड ऑफ व्ह्यू. फील्ड ऑफ व्ह्यू. आता फील्ड ऑफ व्ह्यू ची डेफिनेशन अगोदर सांगितली तुम्हाला तर ती प्रॉपर डायजेस्ट होणार नाही. आपण एक एक्झाम्पल घेऊया आणि त्या एक्झाम्पल मधूनच आपण फील्ड ऑफ व्ह्यू ची डेफिनेशन डिराईव्ह करूया, तयार करूया. ओके, मी एक एक्झाम्पल घेतोय. त्या एक्झाम्पल मध्ये समजा एक प्लेन मिरर मी घेतलेले, ही ती प्लेन मिरर आहे, चालेल, ही प्लेन मिरर आहे आणि ह्या प्लेन मिररच्या इथं आपण ऑब्जेक्ट ठेवलाय. हा ऑब्जेक्ट जो आहे तो ऑब्जेक्ट कसला आहे मित्रांनो, पॉइंट ऑब्जेक्ट आहे. ओ हा पॉइंट ऑब्जेक्ट आहे. म्हणजे फील्ड ऑफ व्ह्यू आपल्याला दोन्ही टाईपच्या ऑब्जेक्टचे बघायचे. पॉइंट ऑब्जेक्टची पण फील्ड ऑफ व्ह्यू बघायचे आणि एक्सटेंडेड ऑब्जेक्टची पण. अगोदर आपण पॉइंट ऑब्जेक्ट कन्सिडर केलाय. फील्ड ऑफ व्ह्यू ऑफ पॉइंट ऑब्जेक्ट. पॉइंट ऑब्जेक्ट चालेल. ऑब्जेक्ट कसला घेतलाय, पॉइंट ऑब्जेक्ट घेतलाय. मग आता ह्या पॉइंट ऑब्जेक्टची जी इमेज फॉर्म होणार आहे ती इमेज अगोदर आपण लोकेट करायची. बघा, फील्ड ऑफ व्ह्यू ड्रॉ करताना किंवा फील्ड ऑफ व्ह्यू फाइंड करताना अगोदर इमेज लोकेट करा. पहिली स्टेप बघा, फर्स्ट लोकेट इमेज. फर्स्ट लोकेट द इमेज. ओके, आता इमेज लोकेट करण्यासाठी तुम्हाला स्टेप कोणकोणत्या आहेत तुम्हाला अगोदरच सांगितलं. काय करायचं रे, ऑब्जेक्ट मधून मिरर वरती परपेंडिक्युलर टाकायचा. बरोबर. जर समजा आता ह्या केसमध्ये काय सांगितलं, मिररच्या समोर ऑब्जेक्ट नाहीये, बरोबर, मिररच्या खाली आहे, बरोबर. ह्या केसमध्ये काय करणार तुम्ही, ही जी मिरर आहे ही एक्सटेंड करायची, इमेजनरी एक्सटेंड केली आपण. ओके, आणि मग नंतर स्टेप फॉलो करायची. ऑब्जेक्ट मधून मिरर वरती परपेंडिक्युलर टाकला, हा परपेंडिक्युलर आहे. आता ह्या ऑब्जेक्टची जी इमेज आहे ही ह्या परपेंडिक्युलर वरतीच फॉर्म होणार आहे. ओके, ठीक आहे. आता मिररच्या पलीकडल्या बाजूला इमेज फॉर्म होते, कारण प्लेन मिरर कडून इमेज कसली फॉर्म होते, व्हर्च्युअल इमेज फॉर्म होते असं आपण कन्सिडर केलं. ओके, ठीक आहे. ऑब्जेक्ट किती डिस्टन्स वरती मिरर पासून आहे तेवढ्याच डिस्टन्स वरती त्या मिरर पासून इमेज फॉर्म होते. म्हणजेच ह्या पॉइंटला इमेज फॉर्म झालेली आहे. काय डाऊट आहे का बघा, ह्या पॉइंटला इमेज फॉर्म झाली. ठीक आहे. इमेज लोकेट करण्याचं काम अगोदर आपण फॉर्म केलं. बघा, इमेज लोकेट केली. काय रे सांगा, ऑब्जेक्ट मधून मिरर वरती किंवा एक्सटेंडेड मिरर वरती परपेंडिक्युलर टाका आणि ऑब्जेक्ट डिस्टन्स इज इक्वल टू इमेज डिस्टन्स. बरोबर, ह्या पद्धतीने आपण इमेज लोकेट केली. आता सेकंड स्टेप आहे. सेकंड स्टेप बघा काय आहे, फील्ड ऑफ व्ह्यू फाइंड आउट करण्यासाठी. ती फील्ड ऑफ व्ह्यू फाइंड आउट करण्यासाठी ऑब्झर्वर जो आहे, आता हा ऑब्जेक्ट आहे, ह्या ऑब्जेक्टची ही इमेज आहे. असं इमेजिन करूया की ही एक सुंदर कन्या आहे. ह्या सुंदर कन्याची इमेज इथं आय पॉइंटला तयार झालेली आहे आणि मी इथं उभा राहिलो. बघा, या पॉइंटला असा मी उभा राहिलो. ओके, ठीक आहे. मग ही जी सुंदर कन्या आहे, ह्या सुंदर कन्याची इमेज मला इथं उभा राहून दिसणार आहे का, नाही दिसणार. बरोबर आहे की नाही सांगा, कारण मिरर वर आहे, लक्षात घ्या. इथं उभा राहून मला दिसणार नाही. परंतु मी जर ह्या रस्त्याने असं चालत गेलो, ह्या रस्त्याने असं चालत जर गेलो, मी कोण आहे, ऑब्झर्वर आहे, लक्षात घ्या, ऑब्झर्वर. ओके, मी जर ह्या रस्त्याने असं चालत गेलो, ह्या मिररकडे बघत 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 बघत, तर मला कुठं जाऊन तरी कुठल्या तरी पॉइंटला जाऊन ह्या सुंदर कन्याची इमेज दिसेल असं एक्सपेक्टेड आहे मला. बरोबर, ठीक आहे. मग आता मी काय करतोय, तर ह्या रस्त्याने मी चालत निघालोय. कुठं मी बघतोय, मिररकडे बघतोय. ओके, ह्या रस्त्याने मी असं चालत निघालोय, मिररकडे बघत मिररकडे बघत मिररकडे बघत. तर कुठल्या भागामध्ये गेल्यानंतर मला ह्या सुंदर कन्याची इमेज, मला ही जी इमेज आहे ही इमेज दिसेल, त्याच भागाला, त्याच रिजनला फील्ड ऑफ व्ह्यू असं म्हणतात. ओके, मग आता फील्ड ऑफ व्ह्यू फाइंड आउट करण्यासाठी एक सिंपल मेथड सांगतो. बऱ्याच वेगवेगळ्या मेथड आहेत. एक इझिएस्ट मेथड सांगतो तुम्हाला, जॉमेट्रिकल मेथड आहे. काय करायचं, तर इमेज मधून, ही इमेज बघायची आहे ना आपल्याला, मग ह्या इमेज मधून ह्या मिरर वरती दोन रे घ्यायचे. किती रे घ्यायचे, दोन रे. बघा मी काय सांगतोय, इमेज मधून मिरर वरती दोन रे घ्यायचे. आता हे दोन रे कुठे पाडायचे, तर ह्या मिररच्या दोन्ही एंड मधून ते रे घालवायचे. बघा, एक रे ऑफ लाईट घेतला मी, ह्या मिररच्या खालच्या एंड मधून घालवणार. कुठपर्यंत एक्सटेंड करायचा, तर ज्या रस्त्याने ऑब्झर्वर निघालाय त्या रस्त्यापर्यंत एक्सटेंड करायचं. बघा, हे असं मी हे जॉईन केलं, हे असं एक्सटेंड केलं. ओके, आणि हा एक पॉइंट मिळाला मला. लक्षात आलं, इमेज मधून मिरर वरती मी दोन रे ऑफ लाईट घेतोय. एक रे ऑफ लाईट खालच्या एंड मधून आणि दुसरा जो रे ऑफ लाईट आहे तो कशामधून, वरच्या एंड मधून. बघा, ही इमेज आहे. आता ह्या वरच्या एंड मधून एक लाईन ड्रॉ केली अशी, लक्षात येत आहे. हा म्हणजे हा एक पॉइंट मिळाला आपल्याला आणि हा एक पॉइंट. एवढ्या भागामध्येच, बघा मी काय सांगतोय, एवढ्या रिजन मध्येच असताना मला ह्या ऑब्जेक्टची, ह्या सुंदर कन्याची इमेज दिसेल. सिंपल. दिस रिजन इज कॉल्ड ॲज फील्ड ऑफ व्ह्यू. दिस रिजन इज कॉल्ड ॲज फील्ड ऑफ व्ह्यू. बघा आता मी काय सांगतोय,
समजा ए पॉइंट पासून मी चालायला सुरुवात केलं, मला काय अपेक्षित आहे, मला ह्या सुंदर कन्येची इमेज बघायची. ओके, मग ए पॉइंटला उभा राहिल्यानंतर मला दिसली का नाही. समजा हा बी पॉइंट आहे, हा सी पॉइंट आहे. ओके, मग ए पासून बी पर्यंत मी चालत निघालोय 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 निघालोय, मला ह्या सुंदर कन्येची इमेज तयार झालेली दिसली नाही. परंतु बी पासून सी पर्यंत जात असताना मला तिची इमेज काय दिसेल, दिसणार आहे, काय डाऊट आहे. बी पासून सी पर्यंत जात असताना मला तिची म्हणजे ह्या सुंदर कन्येची इमेज दिसेल. मग कोणत्या भागामध्ये असतानाच फक्त मला इमेज दिसली, तर एवढ्या रिजनमध्ये एवढ्या एरियामध्ये असतानाच मला त्या सुंदर कन्येची इमेज दिसली, म्हणून त्या रिजनला आपण काय म्हणणार आहे सांगा, फील्ड ऑफ व्ह्यू. ओके, द रिजन, फील्ड ऑफ व्ह्यूची डेफिनेशन गरजेची नाही तरी सुद्धा सांगतो. द रिजन इन विच ऑब्झर्वर, मी कोण आहे, ऑब्झर्वर आहे, ऑब्झर्वर कॅन सी द इमेज. ओके, ऑब्झर्वर कॅन सी द इमेज. दिस डेफिनेशन ऑफ फील्ड ऑफ व्ह्यू, दिस इज द डेफिनेशन ऑफ फील्ड ऑफ व्ह्यू. कोणत्या रिजन मध्ये असतानाच मला फक्त ह्या ऑब्झर्वरची ह्या ऑब्जेक्टची इमेज दिसणार आहे, तर एवढ्या भागामध्ये. मग समजा मी ए पासून बी पर्यंत चालत गेलो, माझं सगळं लक्ष कुठे आहे, मिररकडे, बरोबर. मिररमध्ये कुठेतरी मला ह्या ऑब्जेक्टची इमेज दिसली पाहिजे, म्हणून ए पासून बी पर्यंत गेलो, ऑब्जेक्टची इमेज नाही दिसली. बी पासून सी पर्यंत जात असताना मात्र मला त्या सुंदर कन्येची इमेज दिसलेली. ओके, सी पासून वर गेलो मी परत रस्त्याने, आता मात्र दिसणार नाही. म्हणजेच माझ्या रस्त्यावरून जात असताना बी टू सी एवढ्याच भागामध्ये मला त्या सुंदर कन्येची इमेज दिसेल, म्हणून या बी टू सी हा जो रिजन आहे यालाच काय म्हणतात, फील्ड ऑफ व्ह्यू. ओके, आता ऍक्च्युअली काय होत असतं, तर ऍक्च्युअली बघा काय होतंय, रे डायग्रामने दाखवतो. हा एक इन्सिडेंट रे घेतला आपण, बरोबर. हा नॉर्मल झाला, म्हणजे हा इन्सिडेंट रे, हा रिफ्लेक्टेड रे. दुसराच हा इन्सिडेंट रे आणि हा रिफ्लेक्टेड रे, हा नॉर्मल आहे. ओके, जर ह्या पद्धतीने तुम्ही डायग्राम ड्रॉ करायला गेला तर रे जास्त दिसतील तुम्हाला. ऍक्च्युअली हे जे दोन लाईन आहेत ह्या रे नाहीत. रे काय झालं रे सांगा, हा इन्सिडेंट रे, हा रिफ्लेक्टेड रे, हा दुसरा इन्सिडेंट रे, हा रिफ्लेक्टेड रे. बेसिकली काय सांगतात, तर तुम्हाला सांगतात की एक इन्सिडेंट रे मिररच्या एका एंडवरती घ्या, तो रिफ्लेक्ट करा. दुसरा रे मिररच्या दुसऱ्या एंडवरती घ्या, तो रिफ्लेक्ट करा. हे दोन्हीही रिफ्लेक्टेड रे ज्या पॉइंटला जाऊन छेदतील त्या दोन पॉइंटच्या मधला जो रिजन आहे त्यालाच काय म्हणतात रे, फील्ड ऑफ व्ह्यू. परंतु तुम्हाला हे जे इन्सिडेंट रे आहेत हे दाखवायची गरजच नाही. मी परत एकदा सांगतो, इन्सिडेंट रे जे आहेत हे दाखवून डायग्राम किचकट करण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला काय करायचं आहे, तर इमेज वरून फील्ड ऑफ व्ह्यू तयार करायचे. मग काय करायचं आहे, तर इमेज मधून दोन रे घ्यायचे किंवा इमेज मधून दोन लाईन ड्रॉ करायच्या, एक मिररच्या एका एंड मधून, दुसरी मिररच्या दुसऱ्या एंड मधून, आणि त्या दोन लाईन ज्या पॉइंटला इंटरसेक्ट होतील त्या दोन पॉइंटच्या मधला जो रिजन आहे त्यालाच काय म्हणणार आपण, फील्ड ऑफ व्ह्यू म्हणणार. ओके, म्हणजे सिंपल, जेव्हा ऑब्झर्वर वेन ऑब्झर्वर मूव्स फ्रॉम ए टू बी, ही कॅनॉट सी इमेज, ही कॅनॉट सी द इमेज. ओके, म्हणजे जेव्हा ए टू बी जात असेल तेव्हा इमेज दिसणार आहे का, नाही दिसणार. ओके, कारण बघा ना, ऑब्जेक्ट मधून जे रे ऑफ लाईट आले ते रिफ्लेक्ट होऊन बी पॉइंटला गेले, त्याच्या खाली आलेत का, नाहीत आलेले, बरोबर. बट व्हेन जेव्हा ऑब्झर्वर बी टू सी जाईल तेव्हा मात्र त्याला काय दिसणार आहे, इमेज. व्हेन ही मूव्स फ्रॉम बी टू सी देन ओनली ही कॅन सी द इमेज. Okay, therefore BC, this distance is called as field of view. त्या डिस्टन्सला काय म्हणणार, त्या दोन पॉइंटच्या मधला जो एरिया रिजन आहे त्याला काय म्हणणार आहे, फील्ड ऑफ व्ह्यू. ओके, फील्ड ऑफ व्ह्यू समजते. फील्ड ऑफ व्ह्यू तुम्ही दोन मेथडने ड्रॉ करू शकता, रे मेथडने ड्रॉ करू शकता किंवा जॉमेट्रिकल मेथडने ड्रॉ करू शकता. रेने जर तुम्ही ड्रॉ करायचं म्हणलं तर काय करायचं, ज्या ऑब्जेक्टचा आपल्याला फील्ड ऑफ व्ह्यू काढायचा आहे त्या ऑब्जेक्ट मधून मिररच्या दोन एंडवरती रे ऑफ लाईट घ्या, रिफ्लेक्टेड रे दाखवा, रिफ्लेक्टेड रे एका पॉइंट मधून, दुसरा एक रे ऑफ लाईट मिररच्या दुसऱ्या एंडवरती घ्या, रिफ्लेक्टेड रे ज्या पॉइंटला इंटरसेक्ट होतील तो. किंवा काय करायचं, सिंपल, ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्ट वरून तुम्हाला इमेज लोकेट करता येते, इमेज वरून दोन रे घ्यायचे, सरळ दोन लाईन ड्रॉ करायच्या. रे म्हणण्यापेक्षा असं म्हणजे आपण दोन लाईन ड्रॉ करायच्या. कोणत्या दोन, त्या दोन मिररच्या दोन्ही एंड मधून जाणाऱ्या लाईन ड्रॉ करायच्या आणि कुठपर्यंत ड्रॉ करायच्या, ऑब्झर्वर ज्या रस्त्याने निघालाय त्या रस्त्यापर्यंत ड्रॉ करायच्या.
आणि त्या लाईन ज्या पॉईंटला ऑब्झर्व्हरच्या रस्त्यावरती जाऊन इंटरसेक्ट होतील त्या दोन पॉईंटच्या मधला जो रिजन आहे, डिस्टन्स आहे, त्याला काय म्हणणार तुम्ही? फील्ड ऑफ व्ह्यू म्हणणार. ओके. आता याच्यावरती एक्झाम्पल कसे येतात? तर एक्झाम्पल एकदम इझी एक्झाम्पल येतात बघा. जर तुम्हाला ट्रिक माहित असेल फील्ड ऑफ व्ह्यू कशी फाइंड आउट करायची, तर तुम्ही एकदम इझिली प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. बघा, सिंपल क्वेश्चन आहे. समजा 1 मीटर हाईटची एक मिरर आहे. किती हाईट आहे बोला? 1 मीटर हाईटची मिरर आहे. हा हॉरिझॉन्टल सरफेस आहे. ओके. आणि ही जी हॉरिझॉन्टल सरफेस पासून 1 मीटर एवढ्या हाईट वरती मिरर ठेवलेली आहे. परत एकदा बघा, मिरर किती आहे? 1 मीटर हाईटची. ती जमिनीवरती ठेवली का? नाही ठेवलेली. समजतंय? जमिनीपासून हॉरिझॉन्टल सरफेस पासून किती उंचीवर आहे? 1 मीटर उंचीवर आहे. तिथून मिरर किती उंचीची आहे? 1 मीटर. लक्षात येते? ठीक. आणि समजा आपली सुंदरकन्या जी आहे ती सुंदरकन्या इथं उभा आहे बघा, त्या पॉइंटला, ओ पॉइंटला सुंदरकन्या उभा आहे. ठीक आहे. आणि सिंपल केसमध्ये अगोदर सांगतो तुम्हाला, इथून ह्या पॉइंटला आपला ऑब्झर्वर उभा आहे बघा. म्हणजे हा झाला ऑब्जेक्ट आणि इथं कोण झाला रे? इथं ऑब्झर्वर उभा आहे. समजते का? बघा, एकदम इझी मेथड आहे. आता ह्या मिरर पासून 2 मीटर डिस्टन्स वरती कोण उभा आहे? सुंदरकन्या उभा आहे. आणि ह्या सुंदरकन्येपासून 2 मीटर डिस्टन्स वरती, हे बघा दाखवतो तुम्हाला, मिरर पासून 2 मीटर डिस्टन्स वरती सुंदरकन्या, जिची इमेज बघायची आहे. कुणाला बघायची आहे? ऑब्झर्वरला बघायचा आहे, जो 2 मीटर डिस्टन्स वरती सुंदरकन्येपासून आहे. ओके. तर फाइंड फील्ड ऑफ व्ह्यू. फाइंड फील्ड ऑफ व्ह्यू एकदम इझी प्रॉब्लेम आहे. तुम्हाला थोडीशी जॉमेट्री अप्लाय करायची, वेगळं काय करायची आवश्यकता इथं लागणार नाही. बघा काय करायची पहिली स्टेप. फर्स्ट स्टेप आहे इमेज लोकेट करा. पटकन इमेज लोकेट करून दाखवा. काय करायचं? आता मिररच्या समोर एक्झॅक्ट इन फ्रंट ऑफ मिरर ऑब्जेक्ट नाही, मग काय करणार? ही मिरर अशी एक्सटेंड केली, चालेल. ही मिरर अशी एक्सटेंड केली इथपर्यंत. आणि काय करणार? ऑब्जेक्ट पासून ह्या मिररवरती टाकला परपेंडिक्युलर. ही लाईन परपेंडिक्युलरच आहे. बरं, किती डिस्टन्स वरती ऑब्जेक्ट आहे? 2 मीटर. इमेज पण मिरर पासून किती डिस्टन्स वरती तयार होणार? 2 मीटर. म्हणजे इथं ह्या पॉइंटला त्या सुंदरकन्याची इमेज फॉर्म झाली. किती डिस्टन्स वरती? 2 मीटर डिस्टन्स वरती इमेज फॉर्म झालेली आहे. काय डाऊट आहे का? बघा. ठीक. आता इमेज तर फॉर्म झाली. दुसरं काय करायचं? इमेज मधून बघा, ऑब्झर्वर ह्या रस्त्याने जाणार आहे, म्हणजे हा झाला ऑब्झर्वरचा जाण्याचा मार्ग आहे असा. ठीक आहे. तर सिंपल मी तुम्हाला काय सांगितलंय, इमेजवरून 2 रे ऑफ लाईट किंवा 2 लाईन ड्रॉ करायच्या. कुठून? मिररच्या एका खालच्या एंड मधून गेली पाहिजे, बरोबर आहे. आणि दुसरी आहे ती मिररच्या वरच्या एंड मधून गेली पाहिजे. हा इमेज आहे बघा. ह्या इमेज मधून 2 लाईन ड्रॉ केले. ओके. एक झाली मिररच्या वरच्या एंड मधून आणि दुसरी जी आहे ती मिररच्या खालच्या एंड मधून. लक्षात येत आहे? आणि कोणत्या 2 पॉइंटला इंटरसेक्ट झाले? एक आहे हा आणि दुसरा आहे हा. मग हा काय झाला सांगा? फील्ड ऑफ व्ह्यू. काय झाला तो? फील्ड ऑफ व्ह्यू. काय डाऊट आहे का? बघा, समजते का? बघा, इथून खाली डिस्टन्स किती आहे? इथून खाली 1 मीटर आहे. इथून वर मिरर किती? 1 मीटर लॉंग आहे, बरोबर. आपल्याला फील्ड ऑफ व्ह्यू फाइंड आउट करायचं आहे. तर फील्ड ऑफ व्ह्यू फाइंड आउट करण्याच्या अगोदर बघा मी काय सांगतोय, हे असं एक्सटेंड केलेली होती मिरर आपण. फील्ड ऑफ व्ह्यू फाइंड आउट करताना काय करायचं आहे मित्रांनो, जर आपल्याला हे डिस्टन्स माहित असेल, हे टोटल डिस्टन्स जर माहित असेल, हे आणि हे माहित असेल, तर ह्या मोठ्यामधून हे छोटं सबट्रॅक्ट केलं की आपल्याला फील्ड ऑफ व्ह्यू मिळणार आहे. ओके. मग आता काय करतोय मी, हे जे मोठं डिस्टन्स आहे त्याला वाय मानतो, चालेल. त्याला काय म्हणलं? वाय. आणि हे जे खालचं डिस्टन्स आहे त्याला एक्स सिलेक्ट केला. समजते स्टेप काय आहे बघा. आता फील्ड ऑफ व्ह्यू म्हणजे काय येणार आहे? फील्ड ऑफ व्ह्यू म्हणजे एवढा भाग, हा टोटल वाय आहे, हा एवढा एक्स आहे. मग वाय मायनस एक्स इज इक्वल टू काय येणार आहे सांगा? फील्ड ऑफ व्ह्यू. देअरफॉर फील्ड ऑफ व्ह्यू इज इक्वल टू वाय मायनस एक्स, बरोबर. मग आता ह्या जॉमेट्री वापरून, ह्या डायग्राम मधल्या जॉमेट्री वापरून, जॉमेट्रिकल मेथड वापरून आपण वाय ची व्हॅल्यू आणि एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करणं इथं गरजेचं आहे. ओके. ठीक आहे. आता इथं सिमिलर ट्रायंगल दिसत आहेत का? बघा बघा, सिमिलर ट्रायंगल. तुम्हाला माहित आहे सिमिलर ट्रायंगल कधी होतं तरी सांगा? जेव्हा 3 कोन, बरोबर, तिन्ही हे अँगल्स कसे असतील? सेम असतील, तेव्हा ते आपण ट्रायंगल कसे म्हणतो रे? सिमिलर ट्रायंगल. मग आता मला सांगा, हा जो छोटा एक ट्रायंगल दिसतोय बघा, हा एक छोटा ट्रायंगल दिसतोय तो, आणि हा मोठा ट्रायंगल, हे 2 सिमिलर आहेत का नाही? बघा बघा परत एकदा. हा मोठा एक ट्रायंगल आहे
आणि हा छोटा ट्रायंगल. ओके, ह्या मोठ्या ट्रायंगलचा आता हे दोन कोण सेम आहेत, हा बरोबर, त्याच्यानंतर हा 90 डिग्री आहे, हा पण 90 डिग्री आहे. ओके, हा अँगल सेम आहे, हे तर दोन अँगल ओव्हरलॅपच झालेले आहे. म्हणजेच सिमिलर ट्रायंगल जर अप्लाय केलं, बघा ह्या मोठ्या ट्रायंगल मध्ये, हा ट्रायंगल मोठा ट्रायंगल, ह्याच्यामध्ये सिमिलर ट्रायंगल कसा अप्लाय करतोय बघा. एक्स अपॉन हे किती आहे रे, 1, एक्स अपॉन 1 इथं लिहून ठेवतो बघा. बाय सिमिलर ट्रायंगल मेथड, बाय सिमिलर ट्रायंगल मेथड. अगोदर सांगतो सिमिलर ट्रायंगल मेथड कशी अप्लाय करायची. समजा हे दोन ट्रायंगल आहेत, इथं तुम्हाला दोन ट्रायंगल दिसत आहेत का बघा. आपण नाव देऊया समजा ओ ए बी सी आणि डी. ओके, दोन कोणकोणते ट्रायंगल दिसतात बघा. एक मोठा ट्रायंगल ओ बी डी अँड ए बी सी. हे कसे आहेत सांगा, सिमिलर आहेत. ओके, सिमिलर आहे. ह्या केसमध्ये आपण कोणता फॉर्म्युला अप्लाय करू शकतो सांगा, ओडी अपॉन ए सी. लक्षात येत आहे, ओडी अपॉन ए सी. समजतंय, ओडी अपॉन ए सी, उभ्या उभ्यांचा रेशो बरोबर, इज इक्वल टू ओ ए किंवा ओ बी बघा, ओ टू बी अपॉन ए टू बी, आडव्या आडव्यांचा रेशो. ओके, समजतंय. हा कसा असतो सांगा, इक्वल असतो बरोबर, सिमिलर ट्रायंगल मेथड मध्ये. आता तुम्ही इथे सिमिलर ट्रायंगल कन्सेप्ट अप्लाय करायचे बरोबर. मग बघा हे किती आहे सांगा, एक्स आहे आणि हे किती आहे, 1 आहे. एक्स अपॉन 1 इज इक्वल टू, आता हे टोटल आडवं किती आहे सांगा, 2 + 2 + 2 6 प्लस ह्या छोट्या ट्रायंगलचं आडवं किती आहे सांगा, 2. ओके, एक्स इज इक्वल टू किती मिळालं बाळांनो, 3 मिळालं. समजलं, एक्स इज इक्वल टू 3 मिळालं. आता तसंच दुसऱ्या एखाद्या ट्रायंगल मध्ये आपण सिमिलर ट्रायंगल मेथड अप्लाय करू शकतो का रे. अल्सो मोठे ट्रायंगल दिसतात का बघा, बाय सिमिलर ट्रायंगल बघा बरं, हा मोठा ट्रायंगल दिसतोय, हा असा दिसतोय का बघा. ह्याच्यामध्ये हा किती होणार सांगा, वाय अपॉन हा किती होणार, हा 1 आहे आणि हा इथून पुढे मिररची हाईट 1, 1 + 1 2 इज इक्वल टू हा किती होणार, 2 + 2 + 2 6 अपॉन हा किती होणार, 2. ओके, हे 2 शी 2 कॅन्सल झालं. मग y इज इक्वल टू किती मिळालं सांगा, 6 मिळालं. मग आता मला सांगा, फील्ड ऑफ व्ह्यू इज इक्वल टू y - x आहे. 6 - 3 इज इक्वल टू 3. आता सर जर सगळा डेटा मीटर मध्ये दिलाय म्हटल्यानंतर फील्ड ऑफ व्ह्यू कशामध्ये येणार आहे, मीटर मध्ये. म्हणजे 3 मीटर एवढाच भाग आहे त्याच्या रस्त्याचा, त्याच्या जाण्याच्या मार्गाचा, जेवढ्या भागामध्येच त्याला काय दिसणार आहे रे, त्या सुंदर कन्येची इमेज दिसणार आहे. समजतंय. ह्याच्यावरती अजून एक एक्झाम्पल तुम्हाला देतो. ह्याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट स्टेप कोणते आहेत, तर पहिली आहे ऑब्जेक्ट वरून इमेज लोकेट करा. सेकंड स्टेप आहे इमेज मधून 2 लाईन ड्रॉ करा बरोबर. इमेज मधून 2 लाईन ड्रॉ करा, एक मिररच्या खालच्या एंड मधून, मिररच्या वरच्या एंड मधून. कुठपर्यंत लाईन ड्रॉ करत जायचं आपल्याला, तर फील्ड ऑब्झर्व्हरच्या रस्त्यापर्यंत बरोबर. ज्या रस्त्याने ऑब्झर्व्हर निघाले त्या रस्त्यापर्यंत आपल्याला लाईन ड्रॉ करत जायचं आहे. 2 पॉईंट मिळतील आपल्याला, हे 2 लाईन इंटरसेक्ट होऊन ज्या पॉईंटला 2 पॉईंट मिळतील आपल्याला, त्या 2 पॉईंटच्या मधलं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स आपण काय म्हणतो, फील्ड ऑफ व्ह्यू म्हणतो बरोबर. हे जे मोठं डिस्टन्स आहे त्याला y मानणे, छोटं डिस्टन्स आहे त्याला x मानणे. मग y - x इज इक्वल टू काय मिळेल, फील्ड ऑफ व्ह्यू मिळेल. आणि हे खूप इम्पॉर्टंट आहे बघा, सिमिलर ट्रायंगल ओळखणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. सिमिलर ट्रायंगल म्हणजे 3 कोन सेम असतील तर आपण त्याला सिमिलर ट्रायंगल म्हणतो बरोबर. त्याच्यामध्ये उभ्या उभ्यांचा रेशो इज इक्वल टू आडव्या आडव्यांचा रेशो असतो बरोबर. आता काय करणार सांगा, हा बघा एक सिमिलर ट्रायंगल आहे, हा आणि हा, ही सिमिलर ट्रायंगलची जोडी आहे. ह्याच्यामध्ये काय येणार सांगा, x अपॉन 1 आणि हा आडवा काय येणार, 2 + 2 + 2 6 अपॉन ह्याचा आडवा किती येणार सांगा, 2. मग 6 अपॉन 2, मग x इज इक्वल टू किती मिळाला, 3 मिळाला. ओके, त्याच्यानंतर मोठा ट्रायंगल बघितला, y अपॉन ह्याचा मोठा हाईट किती येणार सांगा, 1 + 1 2. मग y अपॉन 2 इज इक्वल टू 6 अपॉन 2. समजतं, हे कॅन्सल झालं. y ची व्हॅल्यू मिळाली, x ची व्हॅल्यू मिळाली. y - x इज इक्वल टू किती मिळाला, 3 मीटर. इट इज द फील्ड ऑफ व्ह्यू. ओके, सेम प्रॉब्लेम तुम्ही प्रॅक्टिस साठी करायचा आहे. 1 घेऊन 1 मीटर बरोबर. तुम्ही सेम प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दाखवायचा मला.
बघा ही मिरर आहे 1 मीटर हाईटची आणि ही सरफेस पासून 1 मीटर एवढ्या हाईट वरती आहे, फिक्स केलेली आहे. इथून वर मिरर आहे बघा, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट जो आहे सुंदरकन्या जी आहे ती 1 मीटर एवढ्या डिस्टन्स वरती आहे मिरर पासून. आणि ह्या सुंदरकन्येपासून मी जो आहे ऑब्झर्वर तो अगेन 1 मीटर वरती आहे. तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे फील्ड ऑफ व्ह्यू. मग सिंपल काय करणार, पहिली स्टेप ऑब्जेक्ट मधून ह्या मिरर किंवा एक्सटेंडेड मिरर वरती परपेंडिक्युलर टाकला. ऑब्जेक्ट डिस्टन्स इज इक्वल टू इमेज डिस्टन्स ह्या पद्धतीने ऑब्जेक्ट जर इथं असेल तर इमेज इथं फॉर्म होईल या पॉइंटला 1 मीटर डिस्टन्स वरतीच. ओके, आता काय करणार सांगा, सेकंड स्टेप हा ऑब्झर्वरचा जाण्याचा मार्ग आहे. बरोबर, ऑब्झर्वर कसा निघाला नेहमी या केसमध्ये लक्षात ठेवायचं. ऑब्झर्वर इज मुव्हिंग पॅरलल टू द मिरर. ऑब्झर्वर कसा जायला पाहिजे, पॅरलल टू द मिरर, मिररला पॅरलल जायला पाहिजे. समजतंय. आता काय करणार, इमेज मधून 2 लाईन ड्रॉ करायच्या ऑब्झर्वरच्या जाण्याच्या मार्गावरती, एक खालच्या एंड मधून बरोबर आणि एक जे आहे ती दुसऱ्या वरच्या एंड मधून. ज्या पॉइंटला इंटरसेक्ट होतील तो पॉइंट आणि दुसरा पॉइंट या दोघांच्या मधलं जे डिस्टन्स आहे त्यालाच आपण काय म्हणणार आहे, फील्ड ऑफ व्ह्यू. मग आता हे मोठं डिस्टन्स आहे त्याला वाय मानणे, छोटं डिस्टन्स आहे त्याला एक्स सिलेक्ट करणे. मग फील्ड ऑफ व्ह्यू इज इक्वल टू काय होणार आहे सांगा बाळांनो, वाय मायनस एक्स. तिथपर्यंत आलं. आता काय करणार, सिमिलर ट्रायंगल मेथड अप्लाय करणार. सिमिलर ट्रायंगल चालेल. सिमिलर ट्रायंगल दिसतात का बघा, दिसायलाच पाहिजे. कसं आहे ना सांगा, हा एक आहे, हा आणि हा छोटा, हे 2 सिमिलर ट्रायंगल आहे. मग ह्याच्यामध्ये एक्स अपॉन हा 1 आहे, एक्स अपॉन 1 इज इक्वल टू हे किती आहे सांगा, 1 + 1 + 1 3 अपॉन हे 1. एक्स इज इक्वल टू किती मिळाला, 3 मिळाला. चालेल. तसंच दुसरा एक आहे का बघा, हा मोठा एक ट्रायंगल आणि हा ट्रायंगल, हे 2 सिमिलर ट्रायंगल आहे. म्हटल्यानंतर आपण काय करू शकतो, हा वाय अपॉन ह्याची हाईट किती आहे बघा, 1 + 1 2 इज इक्वल टू 1 + 1 + 1 3 अपॉन किती रे 1 बरोबर. y इज इक्वल टू किती मिळाला, 6 मिळाला. देअरफॉर फील्ड ऑफ व्ह्यू इज इक्वल टू किती मिळाला बाळांनो, 6 - 3 इज इक्वल टू 3 मीटर. समजते फील्ड ऑफ व्ह्यू कसा फाइंड आउट करतो मी. आता अजून एक प्रॉब्लेम देतो. आता फक्त हा जो ऑब्झर्वर आहे हा ऑब्झर्वर ऑब्जेक्टच्या जवळच उभा आहे बघा. आता काय करतोय, मगाशी काय होतं तर ऑब्जेक्ट पासून 2 मीटर डिस्टन्स वरती ऑब्झर्वर होता, आता ऑब्जेक्ट पासून 1 मीटर डिस्टन्स वरती. आता हा जो ऑब्झर्वर आहे हा ऑब्झर्वर ऑब्जेक्ट आणि ऑब्झर्वर एकाच पॉइंटला उभा आहे. तेव्हा फील्ड ऑफ व्ह्यू फाइंड आउट करायचे तुम्ही. बघा ही मिरर आहे आणि समजा 1 मीटर हाईटची मिरर आहे, 1 मीटर एवढ्या हाईट वरती आहे ती फ्रॉम द हॉरिझॉन्टल सरफेस. आणि इथं सुंदरकन्या उभा आहे आणि त्याच पॉइंटला आपला ऑब्झर्वर पण उभा आहे. म्हटल्यानंतर मला सांगा, ऑब्झर्वर जो जातो तो नेहमी पॅरलल टू द मिरर जातो. म्हटल्यावर ऑब्झर्वरची जाण्याची जी आपण डायरेक्शन आहे ती अशी दाखवू शकतो. ही लाईन ड्रॉ केली आणि इथं ऑब्जेक्ट आहे, त्याच पॉइंटला ऑब्झर्वर आहे. आता काय होणार आहे, ही जी सुंदरकन्या, ही सुंदरकन्या समजा 1 मीटर एवढ्या डिस्टन्स वरती मिरर पासून आहे. ओके, आता मला फाइंड आउट करायची याची इमेज. ऑब्जेक्ट इथं आहे 1 मीटर वरती, मग 1 मीटर वरती इमेज फॉर्म झाली. इमेज फॉर्म झाली बघा किती, 1 मीटर डिस्टन्स वरती. फील्ड ऑफ व्ह्यू फाइंड आउट करायचा. काय करणार सांगा, इमेज मधून 2 लाईन ड्रॉ करायच्या मिररच्या 2 एंड मधून. हा खालचा एंड आहे, हा वरचा एंड आहे. बघा खालच्या एंड मधून एक लाईन ड्रॉ केली, कुठपर्यंत ड्रॉ करायची आपल्याला, ती ऑब्झर्वरच्या रस्त्यावरती जाऊन इंटरसेक्ट होत नाही तोपर्यंत. ओके, दुसरी एक लाईन ड्रॉ केली आपण, कुठपर्यंत ड्रॉ करायचे, ऑब्झर्वरच्या रस्त्यापर्यंत जाऊन इंटरसेक्ट होत नाही तोपर्यंत. ओके, ही स्ट्रेट लाईन आहे, ही पण स्ट्रेट लाईन आहे. समजते. बरोबर बाळांनो, ठीक. हा काय होणार सांगा, फील्ड ऑफ व्ह्यू. ओके, मग हे जे डिस्टन्स आहे याला काय लिट करायचं, वाय. हे जे खालचं डिस्टन्स आहे याला एक्स लिट करणं. फील्ड ऑफ व्ह्यू इज इक्वल टू काय होणार बाळांनो, वाय मायनस एक्स होणार. ओके,
मग आता फील्ड ऑफ व्ह्यू फाइंड आउट करा बघू तुम्ही. सिमिलर ट्रायंगल कन्सेप्ट अप्लाय करायची. सिमिलर ट्रायंगल मेथड काय ना सांगा. हा छोटा ट्रायंगल अगोदर घेऊया. एक्स बघा, हा ट्रायंगल आहे एक आणि हा एक ट्रायंगल, हे दोन्ही सिमिलर आहे. बरोबर. सिमिलर कधी बनायचं, जेव्हा तिन्ही अँगल्स कसे असतील, सेम असतील. मग एक्स अपॉन हा 1 येणार. मग एक्स अपॉन 1 इज इक्वल टू 1 + 1 2 अपॉन 1 2 अपॉन 1. मग एक्स इज इक्वल टू किती मिळालं बाळांनो, 2. तसंच दुसरं बघा, दुसरी सिमिलर ट्रायंगलची जोडी बघा. हा एक मोठा ट्रायंगल आहे आणि हा, हे दोन्ही कसे आहेत रे, सिमिलर आहेत. बरोबर. मग हा काय होणार सांगा, y अपॉन 1 + 1 2 y अपॉन 2 इज इक्वल टू, हे किती होणार सांगा, टोटल 1 + 1 2 अपॉन 1 2 अपॉन 1. मग y इज इक्वल टू किती मिळाला, 2 2 4. मग फील्ड ऑफ व्ह्यू इज इक्वल टू किती मिळाला, फील्ड ऑफ व्ह्यू मिळाला 4 - 2 इज इक्वल टू 2 मीटर. समजतंय. आता मला मगाशी सांगायचं, तुम्ही जेव्हा ऑब्झर्वर जो आहे तो ह्या ऑब्जेक्ट पासून लांब होता तेव्हा फील्ड ऑफ व्ह्यू किती होता रे सांगा. वेन ऑब्झर्वर इज ॲट फार फ्रॉम द ऑब्जेक्ट देन फील्ड ऑफ व्ह्यू किती होता सांगा, 3 मीटर होता. आणि आता ऑब्झर्वर ऑब्जेक्टच्या जवळ आला किंवा ऑब्जेक्ट आणि ऑब्झर्वर एकाच पॉईंटवरती उभा आहे, तर फील्ड ऑफ व्ह्यू किती झाला, 2 मीटर. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे, जेव्हा ऑब्झर्वर जितक्या लांब जाईल ऑब्जेक्ट पासून तितका त्याचा फील्ड ऑफ व्ह्यू काय होतो, वाढतो. वेन ऑब्झर्वर इज ॲट फार फ्रॉम द ऑब्जेक्ट देन फील्ड ऑफ व्ह्यू इज मॅक्सिमम. लक्षात ठेवायचं. काय डाऊट आहे का बघा, समजलंय सगळ्यांना. सो फ्रेंड्स, फील्ड ऑफ व्ह्यू वरती एक प्रॉब्लेम दिलाय तुम्हाला. This problem is from Singe's publication. A point source of light B is placed at L in front of center of mirror of width small d. बघा, मिररची जी विड्थ आहे ती किती दिलेली आहे बघा, स्मॉल डी दिलेली आहे. आणि सोर्स ऑफ लाईट जो आहे तो सोर्स ऑफ लाईट बी आहे, जो किती डिस्टन्स वरती ठेवलाय, एल इन फ्रंट ऑफ सेंटर ऑफ मिरर ऑफ विड्थ डी. मिरर मित्रांनो किती आहे, विड्थ डी ची. समजा इथं मी मिरर ड्रॉ करतो अगोदर. मिररची जी विड्थ दिलेली आहे ती किती आहे सांगा, डी आहे. ठीक आहे. पुढे हंग व्हर्टिकली ऑन वॉल, ही जी मिरर आहे सस्पेंड केलेली आहे वॉलला. अ मॅन वॉक्स इन फ्रंट ऑफ मिरर, माणूस जो आहे तो मिररच्या समोरून चालत जातोय. ऍज वेल एज पॅरल टू इट, किती डिस्टन्स वरती, ऍट डिस्टन्स 2L. बरोबर. आता बघा, व्यवस्थित विचार करा. सोर्स जो आहे तो सोर्स कोण आहे रे, बी आहे. तो बी किती डिस्टन्स वरती ठेवलाय, एल. कुणापासून, मिरर पासून. ओके. ही जी मिरर आहे ह्या मिरर पासून एल डिस्टन्स वरती कोण ठेवला, बी आहे. हा इथं बी घेतला एल डिस्टन्स वरती. चालेल. आणि एक माणूस निघालाय, कसा निघाला रे, पॅरल टू द मिरर. किती डिस्टन्स वरती, 2L. कुठून, फ्रॉम इट. म्हणजेच ह्या मिरर पासून 2L एवढ्या डिस्टन्स वरती. म्हणजेच ह्या सोर्स पासून किती डिस्टन्स वरती येणार सांगा, L एवढ्या डिस्टन्स वरती येणार. ओके. मिरर पासून 2L झालं ना रे, आलं लक्षात. आणि ह्या रस्त्याने हा असा माणूस निघालेला आहे, असा जाणार आहे तो. ओके. द ग्रेटेस्ट डिस्टन्स ओव्हर विच ही कॅन सी द इमेज. बरोबर. ह्या रस्त्याने जात असताना किती डिस्टन्स वरती किंवा मॅक्सिमम किती डिस्टन्स त्याला इमेज दिसणार आहे. ओके. समजतंय. म्हणजेच आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, ग्रेटेस्ट डिस्टन्स ओव्हर विच ही कॅन सी द इमेज. म्हणजे ह्या रस्त्याने जात असताना त्याला काही कंटिन्युअस इमेज नाही दिसणार आहे. काहीतरी समजा 10 किलोमीटरचा रस्ता असेल तर समजा 1 किलोमीटर वरतीच त्याला काय दिसणार आहे, इमेज दिसणार आहे. 1 किलोमीटर एवढंच डिस्टन्स चालत असताना त्याला इमेज दिसणार आहे. पण ते मॅक्सिमम डिस्टन्स किती आहे आपल्याला असं फाइंड आउट करायचं आहे. तर मित्रांनो, स्टेप फॉलो करायचे. स्टेप फॉलो करून तुम्हाला पटकन उत्तर येणार. बघा, काय पहिली स्टेप, इमेज लोकेट करायची. इमेज ऑब्जेक्ट बरोबर ह्याचे कसं आहे समोर. मग ऑब्जेक्ट मधून काय टाकणार तुम्ही, परप्या टाकणार. बरोबर. परपॅन्डिक्युलर टाकला. ऑब्जेक्ट किती डिस्टन्स वरती आहे, एल. मग इमेज पण किती डिस्टन्स वरती तयार होणार, एल. अगदी बरोबर. ही झाली इमेज. एल डिस्टन्स वरती इमेज फॉर्म केली. ठीक आहे. आता काय करायचं, सेकंड स्टेप, ह्या ऑब्जेक्ट मधून ह्या इमेज मधून 2 लाईन ड्रॉ करायच्या.
त्या दोन्ही लाईन कशामधून गेल्या पाहिजेत, मिररच्या दोन्ही एंड मधून गेल्या पाहिजेत. एक लाईन ड्रॉ केली बघा ह्या वरच्या एंड मधून घालवण्यासाठी. ओके, ह्या पॉइंट मधून गेली. दुसरी एक लाईन ड्रॉ करतोय मी, ह्या खालच्या एंड मधून गेली, ह्या पॉइंट मधून गेली. हे जे आहे ह्यालाच आपण काय म्हणणार आहे सांगा, फील्ड ऑफ व्ह्यू म्हणून. समजा हे जॉईन जर मी केलं, ओके, तर काय होईल सांगा, हे जे आहे हे काय होणार सांगा, d/2 आणि हे पण काय होईल रे बाळांनो, d/2. बरोबर. टोटल किती आहे, d आहे, तर राहिला काय d/2 कारण b इज दॅट, b कसं सांगितलंय, सेंटरला सांगितलं, इन फ्रंट ऑफ सेंटर ऑफ मिरर. ओके, म्हटल्यानंतर हे वरचं d/2 खालचं d/2. आता सिमिलर ट्रायंगल मेथड अप्लाय करायची. सिमिलर ट्रायंगल दिसतात का बघा, हा एक ट्रायंगल दिसतोय मला, हा असा, आणि हा दुसरा दिसतोय. ओके, म्हणजे बाय सिमिलर ट्रायंगल कसं करणार सांगा, हे टोटल फील्ड ऑफ व्ह्यू समजा काय आपण लेट केला x. बरोबर. तर हे काय होईल सांगा, x/2 आणि हे काय होईल रे, x/2. फील्ड ऑफ व्ह्यू किती होणार आहे, x होणार आहे. ओके, मग आपण फक्त हे एवढं फाइंड आउट केलं, x/2. आता त्यालाच 2 ने मल्टिप्लाय केलं, आपल्याला काय मिळणार आहे, x मिळणार आहे. म्हणजेच आपल्याला अर्ध्या ह्या वरच्या भागापुरतच आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. आता सिमिलर ट्रायंगल मध्ये बघा काय होणार सांगा, हा एक ट्रायंगल आहे आणि हा दुसरा छोटा ट्रायंगल आहे. हे दोन सिमिलर आहेत म्हटल्यानंतर x/2 बरोबर अपॉन ह्याचं काय येणार सांगा, d/2 इज इक्वल टू हे किती येणार सांगा, l प्लस l प्लस l 3l अपॉन हे किती येणार सांगा, l शी l कॅन्सल, 2 शी 2 कॅन्सल. मग x इज इक्वल टू किती मिळालं सांगा, 3d मिळाला. बरोबर. मग फील्ड ऑफ व्ह्यू किती सांगितलं होतं, x सांगितलं होतं ना, x इज इक्वल टू किती मिळाला, 3d. म्हणजे टोटल 3d एवढ्या डिस्टन्स वरती 3d डिस्टन्स इज इक्वल टू त्याचं काय होणार आहे रे, ग्रेटेस्ट डिस्टन्स होणार आहे. ग्रेटेस्ट डिस्टन्स over which he can see the image. ओके, समजते सगळ्यांना काय केलं ते मी, टोटल फील्ड ऑफ व्ह्यू जो आहे तो आपण x सिलेक्ट केला. मग हा अर्ध्या वरच्या पार्ट साठीच आपण कॅल्क्युलेशन केलं, x/2 झाला हा. ओके, राहिला काय, हा x/2, हा ट्रायंगल आणि हे ट्रायंगल दोन सेम आहेत म्हणून त्याच्यात आपण सिमिलर ट्रायंगल मेथड अप्लाय केली आणि आपल्याला x ची व्हॅल्यू मिळाली डायरेक्ट 3d. समजते फील्ड ऑफ व्ह्यू. आता नेक्स्ट आपण मित्रांनो काय करणार आहे, तर फील्ड ऑफ व्ह्यू फॉर एक्सटेंडेड ऑब्जेक्ट. फील्ड ऑफ व्ह्यू फॉर एक्सटेंडेड ऑब्जेक्ट. आता आपण पॉइंट ऑब्जेक्टचाच फील्ड ऑफ व्ह्यू बघत होतो. नेक्स्ट लेक्चर मध्ये फील्ड ऑफ व्ह्यू, आता ह्या लेक्चर मध्ये आपण बघितलं फील्ड ऑफ व्ह्यू ऑफ पॉइंट ऑब्जेक्ट. नेक्स्ट लेक्चर मध्ये बघायचं आहे फील्ड ऑफ व्ह्यू ऑफ एक्सटेंडेड ऑब्जेक्ट.